आता आपण काय बघूया, पॉवरचे इफेक्ट काय असतात. महत्त्वाचं म्हणजे पॉवर म्हणजे काय, एखाद्याला इन्फ्लुएन्स करायची आपली, एखादा प्रसंग किंवा एखादा इव्हेंट इन्फ्लुएन्स करायची आपली काय ॲबिलिटी, त्याला म्हटलं जातं पॉवर. तुमच्याकडे पण अशी पॉवर असते. पॉवरची टाईप बघितली पाहिजे म्हणजे आपण काय करू शकतो, रिवॉर्ड देऊ शकतो, म्हणजे एखाद्याला बक्षीस देऊ शकतो. करेसिव्ह म्हणजे काय करू शकतो, शिक्षा करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे लेजिटिमेट असते म्हणजे काय, एखाद्या पोझिशनची पॉवर असते. त्याच्यानंतर आपल्याकडे पर्सनल पॉवर असते, आपलं स्वतःची पर्सनॅलिटी अशी असते की आपण दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी एक असतं ते म्हणजे काय, आपल्याकडे एक्सपर्ट नॉलेज असतं, त्यामुळे आपण इन्फ्लुएन्सेस करू शकतो. या वेगवेगळ्या जरी गोष्टी असल्या तरी देखील यांचा यूज आपल्याला कसा करावा लागतो, तो यूज करताना बऱ्याच वेळा आपल्याला दोन तीन पॉवरचा आपण एकत्रित यूज करावा लागतो. आणि ते काय काय असतं ते बघा, की आपण जर पॉवर वापरायची कशी वापरायची ते आपण बघूया. बघा, तुम्ही ना ऑर्गनायझेशन बिहेवियर म्हणून एक रेफरन्स बुक आहे कॉलेजमध्ये, ते वाचा, तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. परीक्षेसाठी नाही, नॉलेजसाठी. द डिफरंट टाइम्स ऑफ पॉवर डू नॉट एक्झिस्ट इन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे माहिती आहे ना, आयसोलेट म्हणजे विलगीकरण करणे. त्यानुसार एक म्हणजे पॉवर असते ती आपण असंच एकटी वापरू शकत नाहीत. ऑल्सो इट मे बी डिराइव्ड फ्रॉम द डिफरंट सोर्स, दे आर द इंटरलेटेड इन प्रॅक्टिस. वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस असतात, त्यानुसार आपल्याला पॉवर वापरावी लागते. म्हणजे एखादा प्रसंग घडला की त्यानुसार आपल्याला ठरवावं लागतं की आपण कुठची पॉवर वापरूया. अ मॅनेजर मे बी यूज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट पॉवर बट मे बी ट्रुली इफेक्टिव्ह. इट मस्ट फिट इन द ऑफ द ऑर्गनायझेशन कंटेक्स्ट म्हणजे संदर्भात. ऑर्गनायझेशनच्या संदर्भात जी योग्य पॉवर असेल ती तुम्हाला पॉवर वापरावी लागते. आता तुम्ही पॉवर वापरली तुमची, मग एम्प्लॉई त्याला प्रतिसाद कसा देतात हे पण महत्त्वाचं ठरतं ना. फक्त पॉवर वापरल्यामुळे सगळं काय ठीक होत नाहीत. पहिलं काय असतं सांगा, 3 प्रकारे एम्प्लॉई काय करतात, तुमच्या पॉवरला काय करतात, उत्तर देतात. पहिलं आहे काय, रेसिस्टन्स. रेसिस्टन्स म्हणजे प्रतिकार. एम्प्लॉईंना वाटलं की तुम्ही जी काय पॉवर वापरली तो त्यांच्यावर अन्याय आहे. आता रेसिस्टन्स कधी करणार, रिवॉर्डला ते रेसिस्टन्स करू शकतात का, तर रिवॉर्डला ते रेसिस्टन्स करू शकत नाहीत. कारण रिवॉर्ड म्हणजे बक्षीस असतं, त्याला विरोध कसा करणार, ते घेणार. ओके, रेसिस्टन्स कुठं करणार, कोरेसिव्ह पॉवरला ते काय करणार, रेसिस्टन्स करणार. किंवा तुमची ओके त्याला ते प्रतिकार करू शकतात. किंवा जी काय लेजिटिमेट पॉवर आहे, तुम्ही ज्या पोझिशनवर आहात, डायरेक्टर आहात, म्हणून तुम्ही मला आज्ञा दिली, ती मला आवडली नाही, तर मी त्याचा प्रतिकार करू शकतो. पुढे काय, कंप्लायन्स आहे. कंप्लायन्स म्हणजे काय, पूर्तता. आता पूर्तता कधी करणार सांगा. पूर्तता म्हणजे काय, तुम्ही माझी तारीफ केली, मग मी काम आणखी चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करेल, किंवा जेवढं मला काम आहे तेवढं तरी पूर्ण करेल. हे कंप्लायन्स कधी होऊ शकतं, जर तुम्ही त्याला रिवॉर्ड दिलं किंवा काय दिलं, रिवॉर्ड दिलं किंवा लेजिस्टिमेट म्हणजे वरिष्ठांनी तुम्हाला आज्ञा दिल्या, तर त्याच्या आधारे तुम्ही काय करू शकता, तुम्ही पूर्ण करू शकतात. आणि शेवटी आहे का, कमिटमेंट. कमिटमेंट कधी दिसते, जर आपलं काय असेल, आपल्याकडे पर्सनल पॉवर असेल किंवा एक्सपर्ट असेल, तर आपण कमिटमेंटने काम करतो. आपली ती बांधिलकी असते, हे काम पूर्ण व्हायलाच पाहिजे. बेनिफिट काही नाही भेटले तरी चालतील. बघूया पुढे कसं आहे ते. बघा, पहिला आहे रेसिस्टन्स. द मॅनेजर विल मीट द रेसिस्टन्स इफ युसेस इज पॉवर इन ॲरोगंट अँड इनकन्सिस्टन्स मॅनर. जर मॅनेजरने आपले पॉवर इनकन्सिस्टन्स मॅनरमध्ये वापरले, म्हणजे इतरांना तो वेगळ्या प्रकारे ट्रीट करतो, तुम्हाला इतर वेगळ्या प्रकारे ट्रीट करत असेल किंवा ॲरोगंट असेल तो, तर तुम्ही काय करू शकता, त्याचा रेसिस्टन्स म्हणजे प्रतिकार करू शकता. फ्रिक्वेंटली यूज ऑफ द कोरेसिव्ह पॉवर इज लाईकली टू मीट विथ रेसिस्टन्स. कंटिन्युअसली तुमच्यावर असं तुम्हाला ना कोरेसिव्ह पॉवर वापरली जात असेल, तुम्हाला असं दाबून ठेवलं जात असेल, तर तुम्ही कधी ना कधीतरी त्याचा प्रतिकार करणारच. पुढे आहे काय, कंप्लायन्स. कंप्लायन्स म्हणजे काय, पूर्तता. पूर्तता आपण कधी करतो बघा. कंप्लायन्स, एम्प्लॉई कंप्लाय विथ द लीडर्स विशेष, दे विल सॅटिस्फाय देअर मिनिमल एक्सेप्टेशन बट विल नॉट पू एनी ॲडिशनल एफर्ट. कंप्लायन्समध्ये काय असतं, तुमचे जे कोण असतात, एम्प्लॉई असतात, त्यांच्या तुम्ही आता हे काय, कंप्लायन्स म्हणजे काय, पूर्तता. तुम्ही मला रिवॉर्ड देत असाल, मी जे काय काम, पूर्तता म्हणजे काय माहिती आहे ना, चांगलं तेवढं करायचं, किंवा बाबा माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करायचं, याला काय म्हटलं जातं, कंप्लायन्स म्हटलं जातो. ॲडिशनल एफर्ट घेतले जात नाहीत. बघा, एम्प्लॉई कंप्लाय विथ द लीडर्स विशेष, ते त्याच्या इच्छा पूर्ण करतात लीडरच्या. दे विल सॅटिस्फाय देअर मिनिमल एक्सेप्टेशन, कमीत कमी एक्सेप्टेशन जेवढे असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बट विल नॉट पुट
एनी ॲडिशनल एफर्ट, मात्र कमिटमेंटने ते काम करत नाहीत. दिस इज द आउटकम वेन लेजिटिमेट अँड रिवॉर्ड पॉवर इज यूज. लेजिटिमेट म्हणजे आपल्याला वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणून आपण काम करतो, किंवा आपल्याला रिवॉर्ड मिळालं तर ते आपण करू शकतो. पुढचं काय आहे? कमिटमेंट. काय आहे? कमिटमेंट. बघा, दिस इज द मोस्ट डिरायझेबल आउटकम. कमिटमेंट हे मोस्ट डिरायझेबल आउटकम असतं का ते बघा. द फॉलोवर्स वर्क विथ इन्थुसिझम अँड आर इगर टू सॅटिस्फाय द लीडर्स विशेष. ते काय करतात? उत्साहीने काम करतात आणि आपले हे असतात ना कोण वरिष्ठ, त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं काम करतात. रेफरंट अँड एक्सपर्ट पॉवर युजली प्रोड्यूस दिस काइंड ऑफ कमिटमेंट. ओके, पर्सनल पॉवर जर असेल किंवा एक्सपर्ट पॉवर असेल तर ते अशा प्रकारे काम करायचा प्रयत्न करतात. हवेवर लेजिटिमेट अँड रिवॉर्ड पॉवर मे ऑल्सो बी इफेक्टिव्ह ॲट टाइम्स. आणि अधिकाऱ्यांनी आपल्यावरच्या सूचना दिल्या किंवा आपल्याला बक्षीस मिळत असेल तर देखील आपण कमिटमेंटने काम करतो. पण एक लक्षात घ्या, पर्सनल पॉवर आणि एक्सपर्ट पॉवर असलेला माणूस, त्याला बक्षीस नाही मिळालं तरी चालेल, तो 100% मी कशा प्रकारे चांगलं काम करू शकतो याचाच नेहमी विचार करतो. मात्र रिवॉर्ड आणि लेजिटिमेट असतं त्यातले काही लोकांना बक्षीस मिळतं म्हणून ते कमिटमेंटने काम करतात, पण 100% लोक करत नाहीत. मात्र एक्सपर्ट तुम्ही जर असाल तर तुम्ही काम 100% चांगलं करणार. ओके, अशा प्रकारे आहे. आता टाईप्स ऑफ पॉवर बघूया आणि एम्प्लॉईजचे रिस्पॉन्स बघूया. परीक्षेला हे येणार. हां, हे तुम्ही बाळांनो करा. परीक्षा कशी होणार आहे ना, हा प्रॉब्लेम आहे, ते अजून ठरत नाही आहे, त्यामुळे थोडा मी हळूहळू चाललो आहे. पण एकदा दिवाळीच्या सुट्टीच्या दरम्यान परीक्षेचं जर फिक्स झालं तर ऑब्जेक्टिव्ह होत असेल तर ऑब्जेक्टिव्ह कसं येणार आहे तुम्हाला सांगणार. माझ्या एकच विषय आहे, घाबरून जाऊ नका. पहिले काय आहे? रिवॉर्ड असेल तर काय भेटतं सांगा. रिवॉर्ड असेल तर तुमचं कंप्लायन्स, म्हणजे तुम्ही पूर्तता कराल, तुम्हाला बक्षीस मिळतं. बाबा पगार भेटतो, म्हणजे बक्षीस म्हणजे काय? पगार भेटतो म्हणून काहीतरी निदान ग्रुपवरला नोट्स तरी टाकूया, असं जर माझा ॲटिट्यूड असेल तर हा काय म्हणतो? रिवॉर्ड पॉवर. पगार भेटतं म्हणून मी थोडंफार तरी तुम्हाला नोट्स तरी देतोय. कोरेसिव्ह पॉवर म्हणजे काय? कोरेसिव्ह पॉवर म्हणजे तुमच्यावर समजा काय होत असेल, अन्याय होत असेल तर तुम्ही काय करणार? तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय करायला पाहिजे, कंटिन्यू समजा म्हणजे कोरोना आहे आणि मला सांगितलं काय तुम्ही म्हणजे समजा आता कोरोनाच्या ह्याच्यात ना काहीतरी सूट दिलेले आहेत सरकारने, त्या सूट जर मला मिळत नसतील तर मी काय करणार? प्रतिकार करणार. याला म्हणतात कोरेसिव्ह पॉवर म्हणजे रेसिस्टन्स. कोरेसिव्हचा संबंध काय? रेसिस्टन्स. लेजिटिमेट पॉवर म्हणजे वरिष्ठांनी आज्ञा दिल्या तर आपण कंप्लायन्स म्हणजे निदान पूर्तता करण्याचा प्रतिकार करतो, म्हणजे ते काम तरी पूर्ण करायचं. प्रिन्सिपल सरांनी सांगितलं म्हणून मी काम करायचं, त्याला काय म्हणतात? लेजिटिमेट पॉवर. आपल्या मॅनेजरने आपल्याला काम सांगितलं आपण करायचं, याला म्हटलं आता लेजिटिमेट पॉवर. पर्सनल पॉवर म्हणजे काय? माझ्याकडे मी काम चांगल्या प्रकारे करू शकतो, हे काम मीच करू शकतो, ही माझी जी काय पर्सनल पॉवर आहे. त्याचा संबंध काय असतो? कमिटमेंटने काम करतो. एखादी भाषण स्पर्धा आयोजित करायची आली, मला सांगितलं समजा, तर मी ती खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, कारण ती माझी काय असते? तिकडे कमिटमेंट असते. एक्सपर्ट पॉवर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीतला मी काय आहे? एक्सपर्ट आहे. मग मी ते काम मला नाही सांगितलं, बक्षीस कुठचंही नाही दिलं तरी ते मी करेन, याला म्हटलं आता काय? एक्सपर्ट पॉवरचा संबंध काय असतो? कमिटमेंटची. हे एवढं लक्षात ठेवा. इफेक्ट ऑफ पॉवर बेसिस. ओके, हा लेक्चर आपण इकडे थांबूया. आणि आता आपलं पॉवरचं एवढंच होतं आपल्याकडे. आता आपण बघणार आहोत संस्थेमध्ये चालणारे पॉलिटिक्स, ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स. नेक्स्ट लेक्चरला आपण ते बघूया.